brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कॉन्ट्रोवर्सी काय आहे या दोघांमध्ये? सरकारने सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे? कोणत्याही जगातल्या सरकारने सगळ्यात नंबर 1 ला सुरक्षा, नंबर 2 ला रॅशन वगैरे नाही आहेत, नंबर 2 ला येतं शिक्षण. हे शिक्षण पहिलं द्यायला पाहिजे. शिक्षण दिलं तर आम्हाला रॅशन द्यायची गरजच पडणार नाही. शिक्षकांना कम्पॅरेटिव्हली इतर सगळ्या कर्मचाऱ्यांपेक्षा ते जितकं काम करतात त्याच्यापेक्षा 6 ते 7 पटीनं सॅलरी जास्त दिली. म्हणजे 80,000ची सुरुवात आहे, आज 1.5 2 लाखापर्यंत सॅलरी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, 80% मुलांना त्यांना अपेक्षित अभ्यासक्रमच येत नाही. त्याच्या पुढे काय माहिती का? शिक्षकांनाच येत नाही. सर आश्चर्य वाटेल तुम्हाला, आमच्याकडे सध्या 7 लाख शिक्षक आहे. 7 लाख पूर्ण मिळून प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक 2 लाखाच्या आसपास बोगस शिक्षक. कित्येक जणांचे बिअर बार आहेत. शिक्षकांचे नातेवाईकांच्या नावाने घेतलेले, ते स्वतः तिथे काउंटरवर बसलेले शिक्षक, त्यांचे बिअर बार. एक व्यक्ती जर घरातला शिकला तर अख्खं घर सुधारतं, अख्ख्या घराची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारते. माझं म्हणणं असं आहे की ती प्रत्येक समाजातल्या घराची आर्थिक सामाजिक सुधारणा कशी होईल याची पूर्ण जबाबदारी, किंवा आपण म्हणूया की त्याचा पूर्ण एक भार जो आहे तो त्या शिक्षकावरती आहे. शिक्षकांनी त्याचा विचार निश्चितपणे करावा, साकल्यानं करावा. आणि हे काय नकारात्मकतेनं घेण्यापेक्षा मला असं वाटतंय की हे क्रिटिसिझम पॉझिटिव्हली घेऊन याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील हे पण बघावं. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नागपुरामध्ये आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की या सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेपासून ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासापर्यंत खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा होते. पण गेल्या काही काळापासून एक मुद्दा फार चर्चेत आहे आणि तो म्हणजे शिक्षण. कारण शिक्षण हा जगण्याचा पाया आहे. ज्याचं शिक्षण मजबूत त्याचं भविष्य मजबूत असं म्हटलं जातं. अब्दुल कलामांनी तर आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाला एका प्रकारे तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं टॉनिक कुठलं असेल तर ते शिक्षण असं म्हटलं. म्हणून या शिक्षणाचा दर्जा जो आहे ना, त्या दर्जाबद्दल कायम चर्चा होते. मराठी शाळा, मग ते खाजगी शाळा, मग त्याच्यामध्ये काय फरक वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करतात. पण ग्रामीण भागामध्ये बहुतांश अजून सुद्धा सरकारी शाळा किंवा जिल्हा परिषद शाळांमध्ये जे शिक्षण घेतलं जातं त्याच्यावरतीच लोकांचं अवलंबित्व अधिक आहे, किंवा विद्यार्थ्यांचं पालकांचं अवलंबित्व अधिक आहे. आणि तिथल्या शाळांबद्दल सातत्याने तक्रारी येतात की तिथल्या शिक्षणाचं गांभीर्य, तिथल्या शिकवणाऱ्यांचं गांभीर्य जे आहे ते कमी होत चाललंय. आणि म्हणून पाया जो आहे तो ठिसूळ होतोय की काय अशी भीती वाटतेय बऱ्याच जणांना. आणि म्हणून मग पालक काय करतात तर इंग्रजी शाळा, खाजगी शाळांमध्ये मुलांना शिकवायला देतात. पण या सगळ्याबद्दल बोलणार कोण? हे बोलणं टाळतात, सगळे राजकीय पक्ष टाळतात. म्हणजे काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, भाजप का टाळतात? तर शिक्षकांची एक संघटित ताकद आहे आणि त्या ताकदीपुढे बोलायची हिंमत कोणाची होत नाही. पण शेवटी असं आहे ना की हे शिवधनुष्य कोणाला तरी पेलावंच लागतं. आणि आज नाही, जवळपास अनेक वर्षांपासून गंगापूरचे आमदार आहेत प्रशांत बंब, ते आहेत भाजपचे आमदार. पण मी त्यांना नुसते गंगापूरचे आमदार यासाठीच म्हटलं की हा पक्षीय विषय नाहीये, हा कुठल्या एका पक्षाचा विषय नाहीये. तर ते सातत्यानं बोलतात आणि म्हणून मला बऱ्याच वर्षांपासून त्यांच्याशी या विषयावरती बोलायचं होतं. खूप खूप स्वागत आहे प्रशांतजी आपलं. एक तर मला हे कधीच कोडं उलगडलं नाही की जनरली संघटित जी लोक असतात ना त्यांच्याबद्दल बोलणे टाळतात राजकीय मंडळी. म्हणजे पक्ष सोडून द्या, म्हणून मी आधीच म्हटलं की ही पक्षीय मुलाखत नाही. राजकीय मंडळी टाळतात संघटित ताकदीविरोधात बोलणं. तुम्ही कसं काय शिक्षकांबद्दल एवढं ओपनली बोलता? बघा, ज्या ताकदी ह्या आपल्या म्हणजे जनतेकरता, राज्याकरता घातक असतात म्हणून लोकप्रतिनिधी असतात. आणि त्यातल्या त्यात जर संघटितपणे कुणी जर असं करत असेल की ज्याच्यामुळे माझ्या राज्याच्या पिढ्या बर्बाद होऊ लागल्या, त्यात आमची प्राथमिकता जास्त वाढून जाते की आम्ही त्याला प्राथमिकता दिली पाहिजे. पहिला तो प्रश्न मी उचलला पाहिजे. कारण माझ्यासारखा आमदार म्हणूनच आलेला आहे. माझे काही वडील आजोबा वगैरे काही राजकारणात नव्हते, पण जे काही घडत होतं आमच्या वेळेला आम्ही जे बघितलं ते बरोबर नव्हते, म्हणूनच तर आम्ही आलेलो आहोत. मला तर आश्चर्य वाटतं की जनतेचं सुद्धा आश्चर्य वाटतं. म्हणजे मी राजकारणाच्या बाबतीमध्ये बोलणार नाही सध्या, कारण की मी तो प्रश्न उचलतोय. परंतु समाजाच्या मध्ये पण बघतो की प्राथमिकता शिक्षण ही 10व्या 15व्या 100व्या नंबर पर पण येत नाही, जी अगदी गरजेची आहे. आज
बीपीएल का वाढले, आज गुंडागर्दी का वाढली, आज मोलेस्टेशन का वाढतंय, आज सगळ्यांना पोट भरेल इतकंही का नाही मिळत आहे. प्रत्येक गोष्टीचं हे मूळ जे आहे ते शिक्षणात आहे. जर तुमचं शिक्षण, आणि नुसतं शिक्षण नाही, दर्जेदार शिक्षण. आणि मी का उचलतोय हा विषय, कारण बघा कॉन्ट्रावर्सी काय आहे या दोघांमध्ये. सरकारने सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे, कोणत्याही जगातल्या सरकारने सगळ्यात नंबर 1ला सुरक्षा, नंबर 2ला रॅशन वगैरे नाही आहेत, नंबर 2ला येतं शिक्षण. हे शिक्षण पहिलं द्यायला पाहिजे. शिक्षण दिलं तर आम्हाला रॅशन द्यायची गरजच पडणार नाही. म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी विनाकारण नाही सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. संत गाडगे महाराजांनी हे नाही म्हणजे हे का सांगितलं की अर्धी भाकर कमी खाय पण तू मुलांना शाळेत घेऊन जाय, असं का बोललंय. त्याच्यात बराच मोठा मतितार्थ आहे. आता जसं तुम्ही अब्दुल कलामजींचं बोललं, तर माझं म्हणणं असं आहे, सरकारने ती व्यवस्था केली का, तर केली. कशी केली, शिक्षकांना कम्पॅरेटिव्हली इतर सगळ्या कर्मचाऱ्यांपेक्षा ते जितकं काम करतात त्याच्यापेक्षा 6 ते 7 पटीनं सॅलरी जास्त दिली. म्हणजे 80,000ची सुरुवात आहे, आज 1.5 2 लाखापर्यंत सॅलरी आहे. का बरं आहे तितकी, कारण त्यांनी आमच्या पिढ्या बनवायच्या आहेत. म्हणजे आमच्या इंजिनियर पासून तर सगळ्यांची सॅलरी जर तुम्ही बघितली तर ते इमारती बनवतात, रस्ते बनवतात, रेल्वे बनवतात, काही ना काही ते बनवून समाजाला देतात. हे आम्हाला पिढ्या बनवून देतात. म्हणजे हे सगळं बनवणारे बनवून देतात शिक्षक लोक. आणि त्यांची अवस्था आज काय आहे, तर त्यांची स्वतःचे मुलं स्वतःच्या वर्गात टाकायची त्यांची हिंमत नाही. ते स्वतःचे मुलं कुठे टाकतायत, जिथे 15,000 रुपयाचा शिक्षक आहे. ह्याच्यात सगळं आलं. म्हणजेच मला त्याच्यावर फार जास्त काम करावं लागेल. संघटित म्हणजे मी यांना बऱ्याच जणांना संघटित गुन्हेगारी सारखे कामं करतायत हे आजच्या डेटला. त्याचे बरेच उदाहरण आहे. मी तुम्ही जसे मला विचाराल त्याप्रमाणे मी बोलेल. पण तुम्ही जर मला विचारलं की मी का करतोय तर त्याचं कारण आहे. पण तुम्हाला असं वाटतं की बघा तुम्ही हे सगळे प्रश्न मांडताय, पण तुम्ही शाळांची अवस्था काय, तुम्ही गेलात शाळांमध्ये, हो, विद्यार्थ्यांशी बोललाय, हो, तुम्ही तपासलं, हो. काय काय पोरं कसे शिकतात, त्यांना काय, म्हणजे आता जर समजा एक 4थीचं 5वीचं 7वीचा मुलगा आहे तर त्याची काय परिस्थिती आहे सध्या ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलाची. मी आजपर्यंत असता काय 280 ते 85 शाळेमध्ये भेटी दिल्या. सगळ्या भेटी दिल्या. दिल्या, इन कॅमेरा भेटी दिल्या, शिक्षकांच्या समवेत भेटी दिल्या, माहिती देऊन भेटी दिल्या. मला काय आढळलं, 7वीचा मुलगा आहे त्याला 24चाही पाढा येत नाही. 8वीचा मुलगा त्याला जगातले खंड सांगता येत नाही, मी कोणत्या खंडात राहतो हे माहित नाही. बरं, असं 1-2 नाही बरं का. म्हणजे समजा काहींना समजा शिक्षणामध्ये इंटरेस्ट असेल तर खेळामध्ये असला पाहिजे, ड्रॉइंगमध्ये असला पाहिजे, कशात ना कशात तो निपुण असावा, हे आम्हाला अपेक्षित आहे. शिक्षकांनी ते त्यांना शिकवावं. तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, 80% मुलांना त्यांना अपेक्षित अभ्यासक्रमच येत नाही. त्याच्या पुढे काय माहिती का, शिक्षकांनाच येत नाही. कसं काय, त्याचं कारण सांगतो काय ते. म्हणजे तुम्ही असं चेक केलं शिक्षकांना येत नाही. चेक केलं. काय कसं उदाहरण चेक केलं ते सांगतो मी. उदाहरणार्थ समजा आता निपुण भारत आणली आहे, सन्माननीय मोदीजींनी निपुण भारत आणली. निपुण भारत काय आहे की बाबा समजा आता 2रीतला मुलगा तुम्ही 3रीत पाठवता, जेव्हा तो 2रीत शिक्षक शिकवतो तेव्हा तो दाखवतात कागदावर सगळ्या मुलांची हजेरी घेऊन की हे 20% याला येतं, हा अज्ञान आहे, याला काही येत नाही. मग ते 3 महिन्यानंतर सांगतात की मी याला तरबेज केलं, हा 40% चांगला आहे. मग 8 महिन्यानंतर ते दाखवतात की आता हा 80% चांगला आहे. आणि जेव्हा तो 3रीत जातो तर सांगतात की 90%च्या पुढे मी त्याला चांगलं केलंय आणि 3रीत त्याला टाकलं. मग निपुण भारत काय करते, 3रीच्या वर्गाच्या मुलाला आल्याबरोबर तो प्रवेश घेतल्याबरोबर 2रीची परीक्षा घेतली जाते. 2रीची परीक्षा जेव्हा घेतली जाते तर तो किमान 70% असावा, कारण की त्याच शिक्षकांनी त्यांना पाठवलंय. तो पुन्हा 20% ढ आहे. आणि जेव्हा 3रीत येतो तो मुलगा तेव्हा शिक्षक त्याच्या एंट्रीच्या वेळेस दाखवतात की हा 20% याला 80% काही येत नाही. म्हणजे तो शिक्षक जो आहे 2रीतला तो खराब असावा किंवा तो चुकीचा असावा किंवा हा चुकीचा असावा. मग मी शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या ऑनलाईन. म्हणजे त्यांना विचारलं परीक्षा त्यांचे, तर ते सांगून लागले, मुद्दाम कॅमेरा बाजूला करू लागले, मग ते मला ऑफिसला घेऊन जाऊ लागले. असे एक नाही बरं का, कित्येक जण. काय प्रश्न आणि तेच टीटी मध्ये त्यांना मी पाढे विचारले. बरोबर आहे, त्यांना मी विचारलं की तुमच्या ह्या खिशामध्ये मोबाईल आहे का, उदाहरणार्थ तो मोबाईल निघाला. बरोबर आहे, त्याला मी सांगितलं इतिहासाच्या मध्ये तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास घेतला, ठीक आहे, इतक्या हा धडा तुम्ही घेतला, ह्या धड्यामध्ये काय याचा मेन जिस्ट आहे की तुम्ही सांगा की कोणता प्रश्न मी विचारू. जे खाली प्रश्न आहेत ते साहेब, त्यांना 40% शिक्षकांना काहीच आलं नाही.
काहीच आलं नाही साहेब. त्यांना मी स्पेलिंग विचारल्या, स्पेलिंग सुद्धा त्यांना आल्या नाही, ज्या अपेक्षित होत्या त्या सुद्धा स्पेलिंग आल्या नाही. आणि म्हणून आता टीईटी घेऊ लागले. टीईटीचा दुसरा अर्थ काय आहे? टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे शिकवता मुलांना तीच परीक्षा आहे, काही फार अवघड नाहीये. आता जे हे सगळं जण आंदोलन वगैरे करतायत, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधातलं आंदोलन आहे ते. म्हणजे काय, गेले हेच होते शिक्षक लोक त्यांच्या विरोधात की आम्ही हे परीक्षा देणार नाही, ते परीक्षा देणार नाही. उलट देशाला लागू केली सुप्रीम कोर्टाने. काय सांगितलं, सरकारने काय बाजू मांडली की बा सिंपल आहे, आम्ही जे शिकवतो त्याच्या टेस्ट घेतोय. आणि ते का घेतोय त्याचं कारण सांगतो मी. सर आश्चर्य वाटेल तुम्हाला, आमच्याकडे सध्या 7 लाख शिक्षक आहे, 7 lakhs पूर्ण मिळून, प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक मिळून 2 लाखाच्या आसपास बोगस शिक्षक आहेत. बोगस म्हणजे असे की ज्यांनी डीएड बीएड करताना बोगस प्रमाणपत्र घेऊन टाकले. कसं? टीटी का? त्या कॉलेजच्या फॅक्टरी निघाल्या होत्या जेव्हा डीएड बीएड सुरू झालं, तेव्हा काही नेत्यांनीच हे कॉलेजेस तुम्ही उघडले होते. बरोबर आहे. डीएड बीएड करताना त्यांना परीक्षा न देताच किंवा सामूहिक कॉपी करून डीएड बीएड बनवल्या गेले त्यांना. मी हे का बोलतोय की डीएड बीएड बोगस आहे म्हणून? ते जेव्हा शिकवायला लागले तेव्हा त्यांना त्याच परीक्षा घेतल्या तर ते फेल व्हायला लागले. त्यांना स्पेलिंग येत नव्हती त्यांना. साधे मी तेव्हा त्यावेळेला मी जेव्हा गेलो त्या औरंगाबाद होतं समजा, औरंगाबादला ते एयूच्या ठिकाणी ए आर ए. आता औरंगाबाद म्हटल्यावर तुम्ही हळूहळू बोलू शकता, बरोबर आहे की नाही? किंवा त्याची समजा घृष्णेश्वर आहे. आता म्हणजे घृष्णेश्वरची स्पेलिंग आहे, शिक्षकांना यायला पाहिजे ना ती, किमान किंवा ते जे शिकवतायत ते त्यांना यायला पाहिजे, इतकंच म्हणतोय मी. बरोबर आहे की नाही? मग करतात. आता मला प्रश्न असा पडला की शिक्षकांना शिकवता येत नाही म्हणताय तुम्ही, किंवा ते त्यांनाच येत नाही त्यामुळे ते शिकवू शकत नाही असं म्हणतात तुम्ही. मग शिक्षक करतायत काय? हा चांगला प्रश्न विचारला. मी ते पुढेच बोलणार होतो. बघा 70% शिक्षक बोलतो बरं का मी. कोणती गोष्ट शिक्षकांच्या बाबतीत बोलतोय तर ते 30% शिक्षक आजही चांगले आहेत. ते बिचारे ह्या 70% परेशान आहेत. आता हे 70% काय करतात तर हे 70% शिक्षक हे अति पैसा झाला म्हणून सावकार्या करतात, सावकार्याच्या वसुल्या करत फिरतात. पुरावेत माझ्याकडे. मी माझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये लावलं, प्रूव्ह झाले आणि त्यांना त्यांच्या नोटिसेस दिल्या आणि त्यांना ते बंद करायला लावले. एलआयसीचे एजंट आहेत, एलआयसीचे एजंट आहेत, बँकेचे लोनचे एजंट आहेत. मिसेसच्या नावाने घ्यायचं आणि स्वतः लोनचे एजंट बनायचं. मिसेसच्या नावाने एलआयसीची एजन्सी घ्यायची. कित्येक जणांचे बिअर बार आहेत. शिक्षकांचे नातेवाईकांच्या नावाने घेतलेले, ते स्वतः तिथे काउंटरवर बसलेले शिक्षक यांचे बिअर बार आहेत. आणखीन काय आहेत? प्लॉटिंगचे बिझनेस करणारे आहेत. मी जितकं सांगतोय ना हे त्यांना अलाउड नाहीये, सर्व्हिसमध्ये असताना अलाउड नाही ते सांगतोय मी. जे अलाउड असेल त्याच्या बाबतीत मी बोलणार नाही. प्लॉटिंगचे धंदे करतात. त्याच्यानंतर विशेष काय आहे तर राजकारणामध्ये राजकारण्यांच्या मागे लागून राजकारण करतात. शाळेत कधी जात नाही. शाळेत ते वर्षामध्ये 5दाही गेलेले नाही आहेत असे कित्येक शिक्षक आहेत. कित्येक संस्था चालक त्यांच्या नातेवाईकांना शिक्षणाला लावून ते कधी न केलेले शिक्षक आहेत. बरोबर आहे. सावकार्या म्हणजे लोकांना परेशान करून 10% गाव सोडून आत्महत्येवर उद्बोध करून त्यांना करतात. इतर सगळे धंदे करतात शिक्षण सोडून. असे बरेच कामं करतात. तुमच्याकडे पुरावे होते? हो पुरावे होते. तक्रारी केल्या लेखी तक्रारी केल्या एज्युकेशन ऑफिसरकडे आणि ब्लॉकेज. त्यांनी तपास केला ते आढळले. त्यांना नोटीस देऊन बंद केले. जवळपास 200 जण आढळले. 200 जण आढळले. हो. आता एकेका मतदारसंघामध्ये 3-3 हजार शिक्षक आहेत ना. 200 जण असे आढळलेत. सर 200 आढळले म्हणजे मी त्यांना दाखवलं की कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये 700 शिक्षक असे इन्व्हॉल्व्ह होते या गोष्टीमध्ये. आणि कसं माहिती का, फार भयंकर प्रकार आहे हा जो होऊ लागला ना. म्हणजे तुम्ही पिढ्या घडवायच्या ऐवजी तुम्हाला माहितीये शिक्षकांनी मुख्यालयी राहूनच शिकवा हा कायदा आहे. म्हणजे ज्या गावात त्यांची नियुक्ती त्याच गावात राहायचं आणि तिथं शिकवू. मुख्यालयी राहायचं सुट्टीचे दिवस सोडून. बरोबर. त्यांना सांगता सुट्टीत कुठे जायचं तर जाऊ शकतात. त्यांनी त्याच ठिकाणी मुख्यालयी राहायचं. त्याचं कारण असं आहे की केंद्र प्रमुखांनी महिन्यातल्या फेऱ्या काढून 15 दिवस चेक करायचं मुक्कामी राहून. बरं का, केंद्र प्रमुखांनी पण मुक्कामी राहायचं वेगवेगळ्या गावामध्ये. आणि हे सगळे शिक्षक त्याच गावात राहतात की नाही. म्हणजे समजा तुमची 10 ते 4 शाळा संपली
तर त्यांनी कुठं मंदिरावर पारावर बसायचंय, कोण चांगलं कीर्तन करतं का, कुणाला चांगलं काही म्हणजे त्याचे पाय थिरकतात का, याला जरी शिक्षण येत नसेल तर बाकीच्या गोष्टी आहेत का, कोणी व्यसनाधीन आहेत का, त्याला जाऊन घरी व्यसन करू नको हे त्याला शिकवायचं आहे. म्हणजे सामाजिक सलोखा कसा राखायचा, समजा शौचालय नसेल तर वर्गणी करून कसं आपण सामाजिक सवाल तो नाही की पैसे आहे की नाही, पण काही गरजा अशा भागवता येतील का, सामाजिक सौहार्द ठेवायचं आहे. त्यानंतर स्वतःचे मुलं आणि कुटुंब त्या गावाशी त्यांनी एकमत करून त्यांचा मुलगा सुद्धा त्याच मुलांबरोबर शिकेल असं अपेक्षित समाजाला आणि त्यांना आहे. हे काय करतात माहितीये, हे जर करत नसतील, समजा ते मुख्यालय राहत नसतील तर त्यांना वेतन भेटत नाही, असं कायदा आहे. असं जर करत नसेल तर त्यांना घर भाडं भेटत नाही, असा कायदा आहे, नियम आहे. केंद्र प्रमुखाने 15 दिवस मुक्कामी वेगवेगळ्या गावात, कारण की केंद्र प्रमुखाने 25-30 शाळा येतात, त्यांनी त्या गावात जायचं आहे आणि फिरून 15 दिवस मुक्कामी राहून सगळा घ्यायचा आहे आणि त्याचे सगळे रिपोर्ट त्यांनी बीओला पाठवायचे. विस्तार अधिकारी आहे त्यांच्यावरचा, ज्याच्याकडे समजा 100 शाळा येतात, त्यांनी 10 दिवस मुक्कामी राहायचंय. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, गट शिक्षण अधिकारी, त्यांनी 5 दिवस मुक्कामी राहायची, सगळा एज्युकेशन ऑफिसरला द्यायचं आहे. ठीक आहे. शिक्षक काय करतात माहितीये, शिक्षक लोक दर महिन्याला खोटे प्रमाणपत्र बनवतात. दर महिन्याला कारण की ते प्रमाणपत्र दाखल केल्याशिवाय त्यांना पगार भेटत नाही. दर महिन्याला खोटं प्रमाणपत्र दाखवतात की मी गावातच राहतो किंवा राहते, असे प्रमाणपत्र देतात आणि वेतन घेतात. आणि स्वतःच्या गाड्या, कार, मोटरसायकला आणि किंवा भाड्याच्या गाड्यांनी येऊन हे अपडाऊन करतात. म्हणजे एका जिल्ह्यात किमान 30,000 शिक्षक आहेत असे की जे अपडाऊन करतात, जवळपास 96% शिक्षक. बरं का. पण मग ते कशामुळे म्हणजे असं त्यांना सुविधा नसतील गावांमध्ये, त्याच्यामुळे काय म्हणजे त्याचं काहीतरी कारण असेल की आयुष्य बदललं, आता लोकांना काय म्हणतात त्याला, थोडंसं सुखासीन आयुष्य जगायची सवय लागली, शिक्षकांना पगारही उत्तम आहेत, कदाचित गावांमध्ये त्यांना योग्य लाईफस्टाईल मिळत नाही, काय कारण असते? बरोबर, हा प्रश्नच ते सांगत असतात की आम्हाला सोयी नाहीये. मला सांगा, असं कोणतं गाव आहे तिथं, आता डोंट टेक अदरवाईज, जनावर थोडी राहतात, लोक राहतात ना तिथं, पण काय गरजा म्हणजे काय असतात. आता तर इंटरनेट पण सगळीकडे पोहोचलंय. गरजा याच्याच इतक्याच आहे. फक्त थोडं स्पष्ट बोलतो मी, ज्या सगळ्यांचं नाही बोलत, बऱ्याच शिक्षकांना संध्याकाळी झुलत घ्यावं लागतं गावामध्ये. ते लोक बघतील, दाखवतो तुम्हाला मी कित्येक पुराव्याचं दाखवतो तुम्हाला. लाज वाटते मला यांच्या बाबतीमध्ये असं बोलताना, आमदार म्हणून की शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी असं बोलतोय, पण वस्तुस्थिती आहे. यांना मिलिटरी, पोलीस, शिक्षक यांना संप आंदोलन करायचा विषय नाही. जर सुविधा नाही आहे तर त्या गावात जास्त उलट जाऊन शिक्षकांनी राहून त्या ठिकाणी शिक्षण सुविधा किंवा इतर सुविधा निर्माण होण्याकरता सरकारच्या मागे कसा पाठपुरावा करावा हे लोकांमध्ये जाऊन समजून सांगायचं आहे. त्यांच्या स्वतःच्या सवलतीकरता ते नाही आहेत. इतका प्रचंड पगार त्यांना देऊन गावामध्ये का पाठवलं? गांधीजींनी सांगितलं की गावाकडे चलो, हे शिक्षकांकरता खास होतं. ऍक्च्युअल मध्ये बऱ्याच जणांना लागू आहे, पण शिक्षकांना पहिले लागू येते. म्हणून सुख सुविधा न बघता, एकही गाव असं नाही आता टेकडीवरचे की जिथे सुख सुविधा नाहीयेत, म्हणून पहिली गोष्ट. पण जरी नसेल तरी शिक्षकांनी राहून तेच तर त्यांनी समाज घडवायचा आहे. परंतु ह्याच्यावर गेलोय आपण आता सगळे, म्हणजे शिक्षक सुद्धा, की आम्हाला तिथं सुविधा नाही. अरे बाबा, तू त्या सुविधा निर्माण करण्याकरता तुला तिथं पाठवलेलं आहे, त्या पिढ्या घडवण्याकरता तुला पाठवलेलं आहे, परंतु नाही, ते करायचं नाही. आणि स्वतःच्या सुविधा नाहीयेत, बरं नाहीये समजा, मग कशाला खोटे प्रमाणपत्र सांगायचं की आम्हाला सुविधा नाहीयेत म्हणून देत नाही. कशाला खोट? शिक्षक लोक काय शिकवतात? खोटे प्रमाणपत्र बनवू नये, चोऱ्या करू नये, मुलांनी असं वागू नये असं ते म्हणतात. तेच जर सुरुवात करत असतील तर पिढ्या कशा घडतील सांगा बरं. पुन्हा सांगतो मी, 70% शिक्षक, 30% वारेजी सारखे बरेच शिक्षक असे आहेत चांगले. जिल्हा परिषदांच्या शाळेचेच शिक्षक चांगले असल्यामुळे समाज हा चांगला घडण्याचा प्रयत्न होतोय. मी हे सांगेन, मी काही त्याच्यापेक्षा दुरावा नाही ठेवणार आहेच, परंतु ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, लोंढेच्या लोंढे बाहेर असे पडतात आमचे की ज्यांना शिक्षण चांगलं नसल्यामुळे आणि अज्ञानतेमुळे ही सगळी दहशतीचं वातावरण, गुंडागर्दी वाढायला लागलेलं आहे. मला एक गोष्ट म्हणजे तुमच्या सांगण्यातून कळली की शिक्षणाची अवस्था दारुण आहे. मग आता ही जी पोरं आहेत, ही जी आता तुम्ही तुमच्या गावात, तुमच्या मतदारसंघात पण तुम्ही बघितलं असेल, कारण उदाहरणं तिथली सगळी तुमची, ही ज्याला मुलं कॉलेजला जातात, 10वी पास होतात का हाच मोठा प्रश्न, पण होतात, समजा 10वी 12वी होतात, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, ह्यांचं काय भवितव्य, काय दिसतंय तुम्हाला? म्हणजे ज्याला तुम्ही हे सगळं तपासलं त्यावेळेला की काय पद्धतीच्या नोकऱ्या मिळत आहेत, त्यांना नाही मिळत आहेत, काय परिस्थिती गावागावांमध्ये? जवळपास
60 ते 80% मुलांना आपण ढक्कल पासच करतोय. 8वी पर्यंत नापासच करायचं नाही, नाही नापास करो की न बघा, तसं त्याचा अर्थ तो नव्हता. नव्हता. अच्छा, त्याची क्वालिटी मेंटेन राहावी, त्याला बॉदरेशन नको. हा असा आता बदलला पुन्हा. ठीक आहे. आता पुन्हा परीक्षा आली, इट्स ओके. परंतु जसं मी सांगितलं ना, निपुण का आणलं होतं, तिसरीतला त्याला लक्षात, चौथीतला हा. 5वी ते सगळं होतं. हा. परंतु आता असं केल्यामुळे काय होतंय की ते ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअपवर हा कसा होता, त्या शिक्षकांनी बरोबर शिकवलं की नाही, केंद्र प्रमुखांनी जाऊन तपासून ती माहिती घ्यायची. हे काय करतात, व्हॉट्सअपवर पाठवून देतात केंद्र प्रमुखाला, ते पाठवतात विस्तार अधिकाऱ्याला, ते पाठवतात गट शिक्षण अधिकाऱ्याला, आणि ते पाठवतात. सगळं बेकायदेशीर आहे. सगळं बरोबर आहे, online. सगळं ऑनलाईन बेकायदेशीर सगळं. हा कधीच जात नाही पट्ट्या कोण केंद्र प्रमुख, कारण की यांचे सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहेत एज्युकेशन ऑफिसरापर्यंत. आता शिक्षक हप्ते देतात. हा, शिक्षक हप्ते देतात ना, शिक्षक हप्ते देतात. जर शिक्षक हप्ते देत नव्हते तर केंद्र प्रमुखाला स्वतःचं काम करून आणि त्यांना त्यांच्यावर सगळं काम, त्याचं देखरेख करायला काय हरकत होती? नाही ना, भ्रष्टाचारच येते ना. भ्रष्ट आचरण करून हे वागतात सगळ्या सगळे. झालं, तो मॅट्रिक झाला. मॅट्रिक झाल्यानंतर तो बिचाऱ्या जो ट्रेनिंगला जातो त्याला ट्रेनिंगचं अबकड कळत नाही, एबीसीडी कळत नाही. मग तो जातो पुन्हा 12वी करतो आणि डिग्री घेतो. डिग्री घेतल्यानंतर तो इंटरव्ह्यू मध्ये पास होत नाही. प्रायव्हेट कंपन्यामध्ये आपण जी बोंब मारतो ना, कंपनीवाला काय करेल, सरकारमध्ये कंपन्यामध्ये तो बिचारा ह्याला माझ्या आता कंपनीच्या लायकीचा आहे की नाही हे बघून घेईल ना. आता ग्रॅज्युएट मुलाला झाडूची पण नोकरी लागू नये, ग्रॅज्युएट मुलाला साधी क्लर्कची नोकरी लागू नये, असं कधी होऊ शकतं का? नाही. परंतु हे हजारोच्या हजारो लोंढे असे का पडतात? कारण की त्यांना एज्युकेशन बरोबर दिलं नाही, स्किल नाहीये. स्किल नाहीये. ती का नाहीये त्याचं कारण सांगतो. बोगस शिक्षक भरती कशी आहे? शालार्थ आयडी 36 एज्युकेशन ऑफिसर यांनी बोगस शालार्थ आयडी बनवून शिक्षक लावले लाखोरी. म्हणजे यांनी काय केलं की समजा तुम्ही डीएड बीएड नाहीच आहे, तुम्ही खोटं सर्टिफिकेट आणलं डीएड बीएडचं, खोटं आणलं, ते दिलं. मग इतर कागदपत्र सगळे खोटे आणले, ते क्रॉस व्हेरीफाय केले पाहिजे 5 लेअरवर, आणि ते करून एज्युकेशन ऑफिसरनी शालार्थ आयडी देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ती सगळी. कारण की त्यांनी आयडी दिला की लागलीच त्याचा पगार सुरू होतो, म्हणजे तो शिक्षक होतो आणि त्याचा शालार्थ आयडी सुरू होतो. मग मी ही बाब लक्षात आणून दिली शासनाच्या इतक्याच वर्षात. मग माननीय माझ्या प्रश्नावर एसआयटी लागली, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी पूर्ण लागली, आयपीएस अधिकारी वगैरे. बघा हजारोनी येऊ लागले. नुसत्या मराठवाड्यामध्ये, नुसत्या विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये 2000 कोटी रुपये वसूल करण्याची गोष्ट आली. प्रश्न 2000 कोटी वसूल करण्याचा नाहीये, बोगस शिक्षकांनी घेतलेला पगार वसूल करले. किती शिक्षक निघाले असे? बघा, नाशिकमध्ये 1080 शिक्षक उपासनी नावाचा एज्युकेशन ऑफिसर आहे, त्यांनी दिलेत. तो तिथून धुळ्याला गेला, जळगावला गेला. 1080 म्हणजे हो, डीएड बीएड काही नाही, तो त्या लायकीचा नाही शिक्षक, तरी त्याला शिक्षक बनवून टाकलं. अरे मला सांगा सर, त्या पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये 20 वर्षापासून चालू आहे सगळं, त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये किमान 6000 मुलं त्याच्या हातातनं खाली गेली. मला सांगा सर, 6000 पिढ्या बर्बाद नाही झाल्या? म्हणजे आमचा पैसा गेला, त्याला लाख रुपये पगार गेला, त्याला इतर फॅसिलिटीज गेल्या, त्याला मेडिकल फॅसिलिटीज गेल्या. त्याचा मुलगा मतिमंद नाहीये त्या शिक्षकाचा, तरी त्यांनी त्याचं सर्टिफिकेट घेतलं की माझा मुलगा मतिमंद आहे. का बरं? की त्याला तिथंच राहायला चान्स भेटला पाहिजे शहराच्या जवळ, किंवा मनाप्रमाणे बदली भेटली पाहिजे. म्हणून खोटे दिव्यांगाचे सर्टिफिकेट, खोटे कागदपत्र जमा करून आणि करोडचा मलिदा लाटायचा. पण मग शिक्षकांवर ह्या कारवाई का होत नाही? सर बघा, स्पष्ट सांगायचं म्हणजे आता बघा काय का होत नाही, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यावर यांचं आंदोलन करायची हिंमत होते. ह्यांना ताबडतोब जेलमध्ये नाही टाकलं पाहिजे, जेलमध्ये लाडावले नाही. थोडं मी सांगतो, माज चढल्यासारखं झालं तर यांना. माज कधी चढतो माणसाला? फुकटचं करून करून जेव्हा गलट. मी कुणाच्या बाबतीत बोलतोय? जे असतील त्यांच्या 70%. 70% म्हणजे एकटे काही शालार्थ आयडी किंवा एकटे नाही, कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात 70% शिक्षक अडकलेत. आणि ते अडकल्यामुळे पैशाचा माज, पैसे जास्त वाढलेले आहेत. म्हणून मला देशद्रोहीपणा करू लागले. हे देशद्रोही नाही. हा जर मी 6001 शिक्षक 6000 मुलांच्या पिढ्या बर्बाद करतोय, देशाचा द्रोह आहे हा. आणि हा घडवल्यावर पण बोलायचं नाही. यांच्यावर कारवाई आता व्हायला लागल्या. सन्माननीय भुसे साहेबांनी ताबडतोब मी प्रश्न विचारल्याबरोबर 2दा उपप्रश्न विचारले. त्यांनी म्हटलं बरोबर आहे बम तुमचा. मी याची एसआयटी लावलो. एसआयटी लावल्याबरोबर यांचे धाबेदार आणले आणि लागलीच काही काही जण रिझाईन करू लागले, व्हीआरएस घ्यायला लागले. हजारो शिक्षक असे निघायला लागले. सर 3000 कोटी रुपये वर्षाचे घर भाडा फुकटचे घेऊ लागले.
जेव्हा की तुम्ही त्या गावात राहतच नाही. इतके बोगसपणा जर लक्षात येऊ लागलं, आज तक आहेत माझे 32,000 कोटी गेले त्यांचे आतापर्यंत. प्रूव्ड केस सांगतोय मी तुम्हाला, बरोबर. ज्या 32,000 कोटी गेले आणि आता 2 लाख कोटी रुपये आम्ही शासनातर्फे सगळ्या खात्यांच्या अधिकारी, कर्मचारी, खालचा लिपिक, झाडूवाला ते IAS ऑफिसर पर्यंतचा आम्ही त्यांना सॅलरी देतो. त्यापैकी 80,000 कोटी रुपये फक्त शिक्षकांकरता देतोय आम्ही. बापरे. बोला, म्हणजे शिक्षण वेगळं आणि शिक्षक वेगळं इतकं देता आहेत. आता कारवाई सुरू झाली आहेत. मागच्या वेळेचं मला माहित नाही, पण आता सन्माननीय फडणवीस साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणती कॉम्प्रोमाइज नाही. या सगळ्या ज्या काही SIT काही असतील त्याचं दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. मला एक प्रश्न मगापासून विचारायचा आहे की तुम्ही एवढं सगळं बोललात, केलं, तुम्हाला त्रास नाही झाला का मग या सगळ्याचा? कारण जनरली मी सुरुवातीलाच म्हणले की शिक्षकांच्या विरोधात बोलायची हिंमत कुणी करत नाही. तुम्हाला त्रास नाही झाला याचा? झाला ना साहेब. काय सुपाऱ्या निघाल्या. कालच ते काहीतरी भोयर नावाचे माणूस आहे, मला त्यांनी धमक्या दिल्या ओपन त्यांच्या फेसला. सगळं राज्यात चालू आहे की तुम्हाला तोंडाला काळं फासू, तुम्ही अर्वाच्य भाषेत. आता मी जितकं बोललो, एकदा एक शब्द त्यांनी मला अर्वाच्य दाखवून द्यावा. मी जे बोलतोय ते पुराव्यासह बोलतोय. मला सांगा, इतकंच नाही, माझ्या घरावर त्यांनी आंदोलनं केली, मला भर रस्त्यामध्ये हे करण्याचं केलं. ठीक बघा, असं जेव्हा करू तर अपेक्षित आहे, ते काही विषयच नाही. आणि उलट असं जेव्हा ते करतील ना, जनतेला आता हळूहळू कळायला लागलं. माझ्या तोंडाला काळं फासायचं तर सोडूनच द्या, परंतु हे जेव्हा सगळ्या जनतेमध्ये जाईल, जनतेचा जेव्हा उद्रेक निर्माण होईल ना, तर शिक्षकाला स्वतःच आरशात बघून काळं फासून घ्यावं लागेल अशा शिक्षकांना. कारण बाहेर गेलं तर ओळखतील लोक, आणि लोक त्यांचा बिमोड करतील, म्हणून त्यांनाच करावं लागेल ना. बरे, परंतु जाऊ द्या. मी हे सांगतो सर, आता TET घेतली. 3,14,000 विद्यार्थ्यांनी TET दिली मागच्या 2 वर्षापूर्वी, बरोबर आहे. मला त्याच्या आधी फक्त विचारलं, तुम्हाला एवढा त्रास झाल्यानंतर तुम्ही तरी पण काय म्हणजे तुम्हाला बरं, ही संघटित शक्ती असल्यामुळे तुम्हाला कोणी म्हणाल नाही की कशाला राजकारण धोक्यात घालता, कशाला बोलता, पक्षातले लोक वगैरे म्हणतात ना, असं सहकारी वगैरे म्हणतात, कशाला उगाच काहीतरी उगाच वाद काढता? कारण जनरली कोणी या अशा मुद्द्यांवरती बोलण्याचं टाळतात, म्हणून म्हणलं. मी पण टाळणार होतो, पण सांगतो 90% हेच म्हणतात, अरे कशाला नादी लागतो, ते शिक्षक आहे, तुला ते हरवतील, असं करतील, हे जाऊ द्या. शिक्षक संघटना माझ्याकडे आल्या, मला सांगितलं, कारण की माझ्या विरोधामध्ये, आता तुम्ही बोलले म्हणून सांगतो, एक संस्था चालक आता उभे होते माझ्या विरोधामध्ये, बरं का. तर सन्माननीय बारामतीचे जे मोठे काका आहेत, बरं का, त्यांच्या संस्थाच्या बाबतीत मी पुराव्यासह बोललो. आणि हे कॉन्ट्रॅक्टर होते सिंचनाचे, त्यांनी कामं न करता कसे पैसे लाटले वगैरे. मी 7-8 वर्षापासून हे बोलत होतो. तर त्यांनी मुद्दाम त्यांना पाठवलं. जवळपास 1,000 शिक्षक माझ्या मतदारसंघामध्ये अधिकाऱ्यांना नोटीसेस काढावं लागले, त्यांना पूर्ण एज्युकेशन ऑफिसरला, की या शिक्षकांना त्यांच्या जागेवर शिकवायला पाठवा. ते राजकारण म्हणजे माझ्या विरोधात प्रचार करत होते. हॉटेलमध्ये बसून प्रचार करत होते, बरं का, करत होते ते. मग मला त्यांनी एका हॉटेलमध्ये बोलवलं, औरंगाबाद जिमखान्यामध्ये. सगळे संघटनेच होते. म्हणजे साहेब, तुम्ही घरी बसून राहा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ जिंदगीभर, तुम्ही फक्त हा विषय सोडून द्या. साहेब, 2.5 तास माझी चर्चा झाली. त्या सगळ्या संघटनेच्या अध्यक्षांनी हे मानलं शेवटी की जे मी बोलतोय, बऱ्याच चर्चा झाल्या आमच्या. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पुण्याईचं काम आलंय, देव बनवलंय तुम्हाला, आम्ही देवासारखे आहात, तुम्ही काय बोलताय मला आज, आणि मी हे सोडून द्या म्हणता तुम्ही. साहेब, म्हटलं मी इथं जरी मेलो आज तुमच्या समोर, पुन्हा नवीन जन्म घेलं, नवीन हेच काम सुरू करी, काही फरक पडत नाही अशा याच्याने. काय करणार साहेब, नुसतं काय बोर्ड लावू का? 5व्या वेळेचा आमदार, 4थ्या वेळेचा आमदार, ज्याच्याकरता गेलो सर, समजलं नसतं तर गोष्ट वेगळी आहे. जर मला कळतंय की ह्याच्या एकमेव शिक्षण बरोबर नसल्यामुळे ह्या पिढ्या बर्बाद होत आहेत, जर, आणि पिढ्या बर्बाद व्हायचं कारण काय साहेब, बोगस शिक्षक. आता मी काय सांगतो तुम्हाला, आता डायरेक्ट DED झाले, डायरेक्ट यांना शिक्षक बनवायचंय. पण सन्माननीय केंद्र सरकारने, राज्य सरकारने TET काढली. साहेब, 3,14,000 मधून किती पास व्हावे? 4%. 17,000 फक्त पास झाले. मग यांनी काय केलं माहितीये, आम्ही पोर्टल दिला होता एका जणाला, त्यांनी रातोरात, कारण की 60% मार्किंग होती, म्हणजे पासिंग होती, आणि SC ST असेल रिझर्वेशनचे तर त्यांना 55 होती. साहेब, त्याला तितकेही मार्क नाही पडले जे ते शिकवणारे तितके. मग यांनी रातोरात 9,000 लोकांनी रातोरात सगळे पोर्टलचे काढले, मार्क बदलून घेतले, 67, 80, 82 वगैरे केले सगळे. तक्रारी झाल्या, प्रूव्ह झालं. कारण काय झालं,
एकदा त्या पोर्टलला गेलं की त्याच फ्रॅक्शन ऑफ सेकंडला आमचं परीक्षा मंडळ घेतं पुणे या परीक्षा तिथं पण ते चाललं गेलं होतं. तिथं गेल्यामुळे क्रॉस झालं. शासनाने निर्णय घेतला की जेव्हा एज्युकेशन ऑफिसर यांना शालार्थ आयडी देतील किंवा यांना नोकरी लावतील तेव्हा परीक्षा मंडळाचं सर्टिफिकेट घ्या. तरीही त्यांनी ऐकलं नाही सर, तरी ऐकलं नाही. हजारो शिक्षकांना देऊन टाकलं तरी सुद्धा. बघा म्हणजे यांना निर्लज्जतेची हात. आणि हे मकोकामध्ये नाही बसणार तर कशामध्ये बसणार. यांना मस्त लावलेलं नाही म्हणायचं, यांना लाडावलेलं नाही म्हणायचं, काय बोलायचं, काय शब्द नाही बोल. मी काही शब्द फक्त राखीव ठेवतोय की बोलता येत नाही ओपन मध्ये आणि तुम्ही कशाशी खेळतायत साहेब. हे झाले आणि आज जे बोगस शिक्षक बाहेर निघू लागले सगळ्याच्या सगळे, हे काढून तुम्ही समजा एखादं उदाहरणार्थ MBBS मुलगा आहे, त्यालाही आज 80,000चा पगार नाहीये. MBBS ला सुद्धा 20-25,000चा आहे. जितके ग्रॅज्युएट आहेत ना, आपल्याला काय साहेब मी का बोलतोय अभिजित भाऊ, त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू यांना. त्रिस्तरीय म्हणजे DED नंतर BEd आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि ग्रॅज्युएटची. तर यांना दर 12 वर्षानंतर ऑटोमॅटिक त्यांना आपण वेतन श्रेणी वाढवून देतोय. हे बाकी कुठंच नाहीये, फक्त शिक्षणामध्येच आहे. ते देताना फक्त तुम्ही अपग्रेड राहा इतकंच आहे. तुम्ही अपग्रेडची पण परीक्षा देणार नाही म्हणजे इथं मस्ती झाली की नाही झाली सांगा. बरोबर. आता एवढ्या सगळ्या कारवाया झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षा आहे का? आता शिक्षकांचीच पोरं त्यांच्या वर्गात नाही शिकत. आता कोणाचीच पोरं म्हणजे जनरली शिक्षकांची शिकत नाहीत, नोकरी करणाऱ्यांची पोरं शिकत नाहीत सरकारी शाळांमध्ये. सरकारी शाळांची अवस्था त्यांनी शिक्षक तिथे मिळत नाहीत, असलेले शिक्षकांचा दर्जा आणि या सगळ्या. आणि निश्चितपणे आपण त्या शिक्षकांबद्दल बोलतोय की जे शिक्षक योग्य पद्धतीने काम करत नाहीत. आपल्याला पुण्याचे वारे गुरुजी माहिती आहेत की ज्यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. आपल्याला रणजित डिसले माहिती आहेत की ज्यांचा देशाला अभिमान आहे, जगाला अभिमान आहे. तर असे शिक्षक आपल्याला कल्पना आहे. किंबहुना आज आम्ही इथं आहोत तर आमचेही शिक्षक चांगले होते, तर त्यामुळं हा सगळा समाज जो आहे तो आपल्याला घडताना बघायला मिळतो. पण आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाची जर अशी दुरावस्था असेल तर आता फायनल ह्याच्यावरती तुम्हाला काय दिसतंय का? कारण तुम्ही एवढं सगळं करताय तर फायनल उपाय काय दिसतोय का तुम्हाला? सर झालंच पाहिजे. खरं जर ह्याचं गांभीर्य कळालं ना, बघा आपण कुणा बाबतीत बोलतो, मी जिल्हा परिषदचा स्टुडंट आहे, जिल्हा परिषदचा स्टुडंट, जिल्हा परिषद आपणही आहात सगळेच्या सगळे. का अवस्था बिघडली, काय झालंय, एज्युकेशन ऑफिसरला आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट देऊ लागलो. ते शिक्षणाच्या मधून जर दिलं ना तर त्याला कळतं तो जो इन्स्पेक्शन घेणारा आहे तोच बोगस आहे सध्या. आणि ती सगळी अवस्था आहे. आज जर समाजाला गांभीर्य कळलं तर सगळं सोडून, बघा कधी अशा गोष्टी होतात जेव्हा प्रेशर तयार होतो समाजामध्ये, एखादी गोष्ट जर फैलवली सगळी की बा समजा आता उदाहरणार्थ आम्हाला आरक्षण पाहिजे उदाहरणार्थ, ती बरोबर फिल्टर झाली तर त्याच्यावरून आवाज उचलला गेला. शिक्षण हे गरजेचं आहे आपलं. ह्याच्यावर जेव्हा सगळं होईल ना तेव्हा सगळ्या प्राथमिकता जाऊन हेच येईल. आता मी माझं काम का करतोय, 7-8 वर्षापूर्वी मला हसायचे लोक, काय होणार आहे ह्याच्यात, काहीच होणार नाही. पण मी एकटा आमदार आहे म्हणजे मला माहित नाही बाकीचे पण करत असतील, पण मला असं वाटतंय किती मोठा हा इश्यू आता समाजासमोर आलाय ना, आलाय तो. आणि आज बऱ्याच गोष्टींची याच्यामध्ये अपग्रेडेशन करायची गरज आहे सर. म्हणजे हे तर झालं आपल्या जिल्हा परिषद शाळा प्रायव्हेट ह्याच्यातल्या. आमच्या सरकारचा पगार पूर्ण संस्थेत घ्यायचा, बघा बरं का, संस्थेच्या शिक्षकाला घ्यायचा, त्याला 20-25 हजार घ्यायचा, बाकीचे सगळे पैसे ह्यांनी ठेवायचे. मायनॉरिटीचे संस्था काढायच्या, आमच्या सरकारचा पैसा म्हणून बोलतोय. मायनॉरिटी काय आहे, लिंग्विस्टिक आहे किंवा धार्मिक आहे, कास्टवर आहे तुमचं. म्हणजे ज्या समजा आता तेलुगूचे लोक जर राहत असतील राज्यामध्ये त्यांची भाषा टिकावी म्हणून आहे. ह्यांनी काय केलं, तेलुगू मुलं 50% वरती असले पाहिजे त्या नावावर घेतलं, सगळे फायदे घेतले. रिझर्वेशन त्याला लागू नाहीये, काही लागू नाहीये. म्हणजे इतका भ्रष्टाचार फोपावला आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत, त्याला आवाज उचललाच पाहिजे. आणि म्हणून तर आता समजा आपण माझी हे घेतलेली आहे की नाही, माझी तर सर्व मीडियावाल्यांना, सर्व राजकारण्यांना ही हात जोडून विनंती आहे की एकदा एक दिवस ही गोष्ट जर समजून घेतली की पुढे आपल्याला राज्याच्या तिजोरीतला भार अगदी कमी करून चांगल्या गोष्टीवर जर वापरायचा असेल तर शिक्षण हे गरजेचं आहे. खूप खूप महत्वाचा विषय आहे. बघा असं आहे की राजकारण दररोज आपण चर्चा करतो, यांनी त्याच्यावर आरोप केले, त्यांनी याच्यावर आरोप केले आणि या सगळ्या गोष्टी. पण मला त्याच्या पलीकडं, आणि हे आपलं बोलणं बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं, म्हणजे काल तर आपण बोललो होतो, आधी पण बोललो होतो की तुम्ही हे कसं करता. मी विचारलं पण होतं तुम्हाला की तुम्हाला राजकीय दृष्ट्या भीती वाटत नाही का वगैरे. पण हाच मुद्दा आहे की शिक्षण हाच बेस आहे, पाया आहे. तो मजबूत नसेल तर राष्ट्र मजबूत असणार नाही. जर 10वी झालेल्या पोरांना स्वतःचं स्पेलिंग लिहिता येत नसेल तर त्यांना कोण नोकरी देणार. जर 10वी 12वी झालेल्या पोरांना जर एखादं
काय इक्वेशन सोडवता येत नसेल किंवा ते जर मांडता येत नसेल तर कोण त्यांना कसे ते जगाच्या बाजारात उभे राहणार, त्यांना स्किल जर अक्वायर करता येत नसतील तर त्यांचं भविष्य काय असणार. आणि म्हणून आता प्रत्येक गावामध्ये जे बेरोजगार फाळ्या आपल्याला दिसत आहेत, 200-400 लोक दिसत आहेत, ती केवळ काय नोकऱ्या नाहीत किंवा अनएम्प्लॉयमेंट आहे याची शिकार नाहीये, तर ती याची पण शिकार आहेत की त्यांच्या शिक्षणाचा दर्जा काय आहे आणि भविष्यामध्ये ते आणखीन गंभीर होत जाईल. कुसुमाग्रजांची कविता होती सर, ती पाठीवरती हात ठेवून सर नुसतं लढ म्हणा, म्हणजे इतकी ताकद शिक्षकाच्या शब्दामध्ये असायची. म्हणजे एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झाला असेल आणि जर तो, म्हणजे माझी ती सगळ्यात आवडती कविता आहे खरं तर. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून सर नुसतं लढ म्हणा. इतकी ताकद शिक्षकाच्या शब्दामध्ये आहे, प्रामाणिक शिक्षकांच्या आणि शब्दामध्ये. मला असं वाटतं की अशा अनेक शिक्षकांनी आपल्यासारख्या लोकांच्या पाठीवर हात ठेवला म्हणून आपण इथपर्यंत आलो. 4 दिवसापूर्वी आता रशियाचं आपलं बॅक झालं साहेब, 30 लक्ष मुलं त्यांना पाहिजेत. किती? 30 लक्ष. 30 लाख मुलं पाहिजे. कसे पाहिजेत? कंपाऊंडर. असं नाही की बाबा फार फार पीजी झालेलं वगैरे नाही. आता ते आपल्याकडे, आता अदरवाईज कोणीच घ्यायला नाही पाहिजे. आपल्याकडे आज जवळपास 45 ते 50 लाख मुलं अशी आहेत की त्यांना एकदम प्राथमिक एज्युकेशन जर चांगलं भेटलं असतं तर आज लगेच तिथं गेले असते. तिथला पॅकेज कसा आहे की तुमचं सर्व भागून तुम्ही 1-2 लाख रुपये महिन्याचे पाठवू शकतात. 10 वर्ष नोकरी करायची, नंतर लॉंग लाईफ तुम्ही चांगलं करू शकता. बघा किती मोठी ताकद आहे शिक्षणामध्ये. आणि फार मी काही तुम्हाला रॉकेट सायन्स नाही सांगत आहे. आणि आजही त्या शिक्षकांनी, माझी हात जोडून विनंती सर्व शिक्षकांना, माझ्या बोलण्यातलं तुमचं मन दुखावलं असेल तर मी हृदयातनं तुमची माफी मागतो. पण तुम्ही विचार करा, तुम्हाला देवास्वरूप मानलंय आम्ही, म्हणजे आई वडिलांपेक्षा पहिलं स्थान गुरूंना आहे, आम्ही दिलंच आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. जर समजा असं असेल तर तुम्ही आत्मपरीक्षण करून ह्या जन्माचं कल्याण करा आणि लोकांनाही त्यांच्या जन्माचं कल्याण करू द्या. त्याकरता शिक्षकांच्या करता आहे. आज तुम्ही जर समजून घेतलं, बरं नसेल ना, या प्लॅटफॉर्मवर आम्ही काय चूक बोलतो आहे. आता राऊंड ते काय सांगतात, आम्हाला शिक्षणाव्यतिरिक्त भरपूर कामं दिली जातात. साहेब आरटीई सांगतो तुम्हाला, जनगणना, डिझास्टर म्हणजे एकदम काहीतरी संकट आलं ते सोडून, आणि इलेक्शन, 3 बाबी सोडून तुम्हाला काहीही करायचं नाहीये. तुम्ही नाकारू शकता, तुम्हाला कोणती ऍक्शन सरकार घेऊ शकत नाही. आता हे काय करतात, बाकीच्या कामावर बोट ठेवतात. सिंपल मी त्यांना विचारलं, मी जवळपास आतापर्यंत 80 पत्र लिहिले साहेब. तुम्ही आजतागायत वर्षभरात केलेली ही कामं त्याची मला, कारण की रोजनिशी असते ना की त्या देत नाही सर, ते लेकर कामही करत नाही. हे मुद्दाम शिक्षण अधिकाऱ्याकडे जातात आणि ही कामं वाढवा मागतात. म्हणजे आमच्या विरोधामध्ये ही कामं वाढवा. का बरं वाढवा? कारण की ह्याच्या निमित्ताने आम्ही सांगू शकतो की आम्हाला फार कामं दिली आहेत. त्यांना काही कामं दिलेली नाही आहेत. शिक्षकांनी कृपया, शिक्षण हेच आद्य कर्तव्य आहे, हीच प्राथमिकता आहे, त्याला लक्ष ठेवून करा. जर कुणी तुम्हाला त्या बाबतीत अडवत असेल तर आमच्यासारखा मुलगा तुमच्याकरता पण बाजू घेईल. 30% शिक्षकांची आम्ही बाजू घेतो. म्हणून आज जोडून मी शिक्षकांना विनंती करतो आज तुमच्या मार्फत की तुम्ही कृपया आत्मचिंतन करून देवास्वरूप आहात त्याचं बनण्याचा प्रयत्न करा. निश्चित. म्हणूनच आपला हा प्रश्न होता की आपण वारंवार सांगितले की जे शिक्षक अशा पद्धतीनं वर्तन करतायत त्यांच्याच बद्दलचा हा एपिसोड आहे, त्यांच्याच बद्दल प्रशांत बंब बोलतायत. जे शिक्षक उत्तम काम करतायत, जे शिक्षक तन मन धन अर्पून त्या मुलांच्या भविष्य काम करतायत, त्यांना गेल्या 5 तारखेला मी जे शिक्षण चांगले होते ना शिक्षक, माझ्या मदत त्यांचं पाद्यपूजन केलं. मी 5 सप्टेंबरला त्यांचं पाद्यपूजन केलं. त्यांचं सर्व मी हे केलं. जे असतात त्यांना आपण चांगलं म्हणतोच ना, तो काही विषयच नाही. त्यामुळे त्यांना हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा राष्ट्राच्या उभारणीशी संबंधित आहे, तुमच्या कुटुंबाच्या उभारणीशी संबंधित आहे. एक व्यक्ती जर घरातला शिकला तर अख्खं घर सुधारतं, अख्ख्या घराची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारते. माझं म्हणणं असं आहे की ती प्रत्येक समाजातल्या घराची आर्थिक सामाजिक सुधारणा कशी होईल याची पूर्ण जबाबदारी, किंवा आपण म्हणूया की त्याचा पूर्ण एक भार जो आहे तो त्या शिक्षकावरती आहे. शिक्षकांनी
त्याचा विचार निश्चितपणे करावा, साकल्याने करावा. आणि हे काय नकारात्मकतेने घेण्यापेक्षा मला असं वाटतंय की हे क्रिटिसिझम पॉझिटिव्हली घेऊन याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील हे पण बघावं. तुमचे काही मुद्दे असतील तर ते तुम्ही बम साहेबांना कळवू शकता. त्यांचा नंबर, ईमेल आयडी सगळं तुमच्याकडे आहे. ते बोलतायत आणि ते ओपन असतात त्यांच्या फेसबुकवरती, सगळीकडे त्याचे गोष्टी तुम्हाला दिसत असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना भेटू शकता. तुमची काही मतं असतील म्हणजे अगदी पालकांची, शिक्षकांची आणि समाजातल्या इतरही लोकांची, तुम्ही आता पाहताय बम साहेबांना बोललात, त्यांचा इंटरव्ह्यू बघितला, तर ती पण तुम्ही नोंद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळून जातील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ही मुलाखत तुम्ही पूर्ण पहा. खूप महत्वाची मुलाखत आहे. एखादा राजकीय इंटरव्ह्यू कमी बघितला तरी हरकत नाही, पण ही मुलाखत नक्की बघा, कारण हे फार 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 बेसिक आणि फार महत्वाचं काम आहे. म्हणजे माझा अत्यंत म्हणजे मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या मुलाखती बाजूला ठेवा पाहिजे आणि ही मुलाखत बघा, कारण ही शिक्षणासाठीची सगळ्यात महत्वाची मुलाखत आहे. कारण मी हे गावखेड्यामध्ये जाऊन मी ज्या ज्याला फिरलोय त्याला मला जाणवले, म्हणून मी हा प्रश्न तुम्ही तुमच्याकडे आलो आणि त्यामध्ये आपण बोलूया. तर तुम्ही निश्चितपणे ही मुलाखत बघा. पाहत राहा मुंबई तक.